लगीनच आहे पण आमच्या जहागिरीचं. खाशा आदिलच्या आमच्या जहागिरी संघ सोयरी करायला तयार आहे. ह्या आवातनं धाडलंय ना. 12 मावळात हुकूम आहे. समद्यानी शिवाजीची संगत सोडून अफजल खानाची चाकरी धरावी. वा, फरमान चांगलाय की. आदिलशाहीशी सोयरीक होणं म्हणजे साक्षात ईश्वराची मर्जी. संधी सोडू नका नाईक. राजे, कान्होजींच्या जीवाची घालमेल झाली आणि आपल्याला थट्टा सुचते. थट्टा नाही आऊसाहेब, थट्टा नाही. वठलेल्या झाडावर पाखरांनी थांबू नये हा व्यवहार असतो. असलं व्यवहार चुलीत घालतो आम्ही राजे. फरमानाला आम्ही खस्त होऊन पडू तुमच्या पायावर, पण बादशाहाची गुलामी करायला सांगू नका. कान्होजी बाबा, अहो वतन जाईल तुमचं. कुटुंब कविला वाचवा तुमचा. वतन गेलं त्याला लावीत. मराठ्याला 7वा परीस काय बी प्यारो नाही. आणि वतन हे सोडलं वतन आऊसाहेबांच्या पायावर. कान्होजी बाबा, कान्होजी बाबा, काय करताय तुम्ही? आम्ही धन्यच बाबा. रायरेश्वराच्या मंदिरात आमच्या सोबत स्वराज्यासाठी दूध भाताची शपथ घेणारा तो खंड्या खोपडे आज वतनाच्या तुकड्यासाठी फितूर झाला. हे ऐकल्यापासून जीवाचा थारा उडाला होता आमच्या. कोण आपलं कोण परक हा भरोसाच उरला नव्हता आम्हाला. जेद्यांचं इमान इतकं हलकं नाही राज. स्वराज्यासाठी लढता लढता खस्त होऊ तर रणांगणाची हाडं सावरताना ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी सौराज्य सौराज्य असा आवाज येईल ही जेद्यांची समजा. खुशाल नेऊन टाका गंगत. कान्होजी राजे, हाडा तर आपण सावरू रणांगणामध्ये शत्रूची. आमचं आयुष्य मात्र तुम्हाला लागू दे. आऊसाहेब, कान्होजी बाबा, तुमच्या इमानाबद्दल तिळ मात्र शंका नाही. आपण आमच्या सोबत असाल याची खात्री होती आम्हाला. पण या खंड्या खोपड्यासारख्या अवलादी अहो राज, त्या खंड्या खोपड्यासारख्या दगाबाज